नमस्कार शेतकरी मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना येत्या 1 ते 2 दिवसामध्ये वेंडर सिलेक्शन होणार आहे. 40 प्लस कंपन्या त्यामध्ये ॲड होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन हा ऑप्शन आलेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी 1 ते 2 दिवसामध्ये सतर्क राहायचं आहे. या दिवसामध्ये 40 प्लस कंपन्या यामध्ये ॲड होणार आहेत. ज्यांचे वेंडर सिलेक्शन राहिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सतर्क राहायचं आहे आणि आपला वेंडर सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन आलेले आहे, हे पाहण्यासाठी आपण आपल्या पोर्टलवर जायचं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी आपला बेनिफिशरी जो लाभार्थी क्रमांक आहे टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण ऑप्शन आलेला आहे का नाही हे चेक करायचं आहे. जर आलेला असेल तर अशा सर्वांनी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपण सतर्क राहायचं आहे आणि आपल्याला आपला जो पाहिजे तो वेंडर त्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वेंडर सिलेक्शन करताना एकदाच नीट व्यवस्थितरित्या आपण काळजीपूर्वक आपला वेंडर सिलेक्शन करायचा आहे. जर वेंडर सिलेक्शन करताना चुकला तर परत आपल्याला वेंडर बदलता येणार नाही, कंपनी बदलता येणार नाही. त्यामुळे आपण कंपनी सिलेक्ट करताना काळजीपूर्वक आपण कंपनी सिलेक्ट करायची आहे, नंतर बदलता येत नाही. त्यामुळे सर्वांनी आपली कंपनी व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायची आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्येच आपल्याला 40 प्लस कंपन्या यामध्ये ॲड होणार आहेत. तरी आपण सतर्क राहून आपली कंपनी निवडून घ्यायची आहे. मी आशा करतो हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल. धन्यवाद.